नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा निर्णय 3 महिन्यात अजित पवार यांची विधानसभेत आश्वासन. कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले आहेत. त्या हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील 3 महिन्यात घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान अन्य राज्यांनी या प्रश्नी निर्णय घेतला असून त्या राज्यांची माहिती मागवण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा सदस्य संजय केळकर, बाळासाहेब थोरात, आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित तारांकित प्रश्नावर अजित पवार यांनी सोमवारी उत्तर दिले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिराती निघालेल्या व त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारे नुकताच घेतला आहे. या निर्णयात केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय निवडण्याचा विकल्प दिला आहे. निम्न शासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्या बाबतीत हा निर्णय लागू करण्यात आला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.